महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। सातपूर अशोकनगर प्रभाग क्रमांक 10 मधील भाजपा उमेदवाराच्या प्रचाराला चौथ्या दिवशी उत्कृष्ट प्रतिसाद। सातपूर अशोकनगर प्रभाग क्रमांक 10 मधील भाजपा पॅनलच्या उमेदवारांचा चौथ्या दिवशी प्रचाराला नागरिकांना चांगला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे। चारही उमेदवार विजयी होतील अशी जनतेचा कौल आहे। माधुरीताई गणेश बोलकर, समाधानभाऊ देवरे, विश्वासभाऊ आप्पा नागरे, कलावतीताई सागळे हे उमेदवार विजयी होतील ही शंका नाही, कारण प्रभागाचा विकास व नागरिकांच्या समस्या सोडवत आलेले चारही भाजपच्या उमेदवारांना प्रभाग क्रमांक 10 मधून प्रचंड बहुमतांनी विजयी करा। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। आमचा पॅनल तर आम्हाला भारतीय जनता पार्टीने जी उमेदवारी दिलेली ती खूप चांगल्या प्रकारे दिलेली आणि आमच्याही उमेदवारी भारतीय जनता पार्टीचे निवडूनच येणार आहे। आम्ही ज्या एरियात जातोय, आज श्रीकृष्णनगर असेल, सतानगर असेल, लावठीनगर असेल, या परिसरामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला। आम्ही जिकडेही प्रचाराला जातोय तिकडे आम्हाला सांगण्यात येते की आजच तुमचा विजय, त्याच्यामुळे आम्हाला जनतेची खूप प्रतिसाद मिळालेला आहे। त्यासाठी आम्ही ज्या घरी जातोय आणि ज्या प्रकारे आमचे कामं झालेले आहेत, महापालिकेच्या थ्रू असतील, आमदार नियुक्त असतील, खूप चांगले कामं झाले, त्याच्यामुळे जनतेचा साथ भारतीय जनता पार्टी मागेच आहे। 4 दिवसामध्ये कोणत्या ठिकाणी प्रचार केला आपण? कॉलनी, समतानगर, श्रीकृष्ण नगर आणि रामनगर, मोलेवाले या परिसरात आमचा प्रचार चालू आहे। काय सांगा आप्पा, थोडक्यात आपण काय प्रचार चालू आहे आपला? बोलकरताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आमचा सगळीकडे होम टू होम चालू आहे। प्रत्येक घरामध्ये जातो, प्रत्येक घरात ओळखत आहे, प्रत्येक घरात ऑप्शन करताय, प्रत्येक घरात चाली नारळ देत आहे आणि सांगताय तुमचा पॅनल आजच विजयी आहे। आणि सगळ्यांना नरेंद्र मोदी भारताचे प्रधान यांच्यावरती विश्वास ठेवून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन, सीमाताई हिरे या सगळ्यांच्या कामावर विश्वास ठेवून सगळ्यांना बोलकरताईचं जुन्या नगरसेविका आहे, पण त्या सगळे लोक जिथं गेलं तर सांगता बोलकरताई काम करताय सगळे। त्यामुळे आम्ही सर्व लोक बीजेपीला मतदान करणार आहे असं आम्ही 3-4 दिवसापासून प्रचारामध्ये लोक आम्हाला सांगतात। दिवसापासून आम्ही प्रभाग 10 मध्ये कॉलनीपासून आम्ही सुरुवात केली पत्रकार वाटण्यासाठी आणि मतदारांचा उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। याचं मुख्य कारण जे आहे पक्षाचे ध्येय धोरणे, पक्षाने केलेली कामं आणि प्रभागाच्या नगरसेविका माधुरीताई बोलकर यांच्या माध्यमातून त्या पक्षाच्या कार्यसम्राट आमदार माणूस यांच्या माध्यमातून या प्रभाग 10 मध्ये अनेक समाज उपयोगी कामं करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे मतदारांनी आम्हाला अशी शाश्वती दिली आहे की तुम्ही 100% चारही उमेदवार प्रचंड बहुमताने या प्रभागातून निवडून यायला अशी सर्वांची आणि मतदारांची सुद्धा इच्छा आहे। म्हणून प्रथमतः ह्या मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्ही खऱ्या अर्थानं मतदारांच्या ह्या सगळ्या भावनेतून आम्ही भारावून गेलेलो आहे। तरी परंतु आम्ही प्रत्येक उमेदवाराच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहे। प्रभाग 10 मधील ज्या काही समस्या वगैरे किरकोळ स्वरूपाच्या असतील त्या सुद्धा आम्ही ऐकून घेतो, ज्याचं निराकरण आम्हाला करता आलं आम्ही ते जागेवर करतो आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे मतदार आमच्या पाठीमागं उभा राहणार आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही त्यांचं जे काही समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत त्या निश्चितपणे पूर्ण करू अशी आम्ही त्यांना चॅनलच्या आपल्या माध्यमातून आपण मतदाराला काय आव्हान करतो? आमची एवढीच विनंती आहे, सगळ्या मतदारांना आम्ही विनंती करणार आहे, कोणत्याही प्रकारच्या पॅनलमध्ये तो आमचा भारतीय जनता पार्टीचा जो पॅनल आहे त्या पॅनलमध्ये आपण संपूर्ण पॅनलला म्हणजे चारही उमेदवारांना आपण मतदान करायचं आहे आणि चारही उमेदवारांना जर निवडून दिलं तर निश्चितपणे प्रभागाचा विकास होईल आणि त्याच्यामध्ये काही उलटफेर करण्याचा तसा जर प्रयत्न झाला तर निश्चितपणे त्या प्रभागावरती विकासावरती परिणाम होत असतो हे मतदारांना माहिती असेल। त्याच्यामुळे मतदार स्पष्टपणे सांगतात की आम्ही मतदान करताना कमळ या निशाणीवरती आणि चारही उमेदवारांनाच निवडून देऊ अशी शाश्वती आम्हाला ह्या 4 दिवसामध्ये मतदारांच्या मुखातून आम्हाला मिळत आहे। कोण कोण उमेदवार आहेत आपल्या? काय नाव सांगा? आमच्याकडे प्रभाग 10 मध्ये ब गटातून विश्वास आप्पा नागरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ब गटातून माझ्या धर्मपत्नी कलावती इंद्रवान सांगळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि क गटातून माजी नगरसेविका ज्यांचं काम या प्रभागात माधुरीताई गणेश बोलकर यांना देण्यात आली आहे आणि
ड गटामधून आपल्या सर्वांचे परिचित असणारे समादेव नामदेव देवरे यांना ड गटातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. आम्ही सर्व चारही उमेदवार अतिशय चांगल्या प्रकारचे म्हणजे सोजवळ आमच्यावरती कुठल्याही प्रकारचे काही आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे दान इतके स्वच्छ कॅरेक्टरचे आम्ही चारही माणसं आहोत. लोकांना पूर्णपणे मतदारांना पूर्णपणे आमच्यावरती भरोसा आहे म्हणून मतदारांचा आमच्या पाठीमागे उदंड असा प्रतिसाद आहे. धन्यवाद. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.